एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चेची तयारी दाखवली आहे, तर त्याचवेळी आमदार रोहित पवारांनी विधेयकाला कडाडून विरोध केला। विधेयकाला पाठिंबा न देता सरकारचा संविधानावर घाला घालण्याचा डाव उधळून लावण्याचं आवाहन रोहित पवारांनी केलं। त्यामुळे अधिवेशनात पवारांची राष्ट्रवादी विधेयकावर नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। रोहित पवार यांनी ट्विट करत निषेध व्यक्त केलाय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेणं हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे। यासाठी गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवून देण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं। मात्र या आकड्यांच्या जाळ्यात अडकून जर आपण विधेयकाला पाठिंबा दिल्यास पालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांची राजकीय फायद्यासाठी तोडफोड केली जाईल। तरुणांनीच परिवर्तन घडवण्याचा आता निर्धार केला आहे। त्यांना आपण प्रामाणिक साथ दिली पाहिजे। संघर्ष करायचा की तडजोड, हा निर्णय ज्याचा त्यानं घ्यावा। आता अपना टाइम आएगा म्हणत थांबण्याची वेळ नाही, तर अपना टाइम आ गया हा विश्वास बाळगून विरोधकांनी एकजुटीनं निर्णय घेण्याची गरज आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे।